माझं स्पष्ट मत आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय झाला. तारीख पे तारीख यामुळे आमची न्यायाची बाजू असताना आम्हाला न्याय मिळाला नाही. पण तरी जनतेच्या न्यायालयात आम्हाला चांगलं यश मिळताना दिसतंय आणि ते अजून वृद्धिंगत होईल. कारण का जनतेलाही झालेला प्रकार काय आवडलेला. शरद पवारांच्या हातातलं घड्याळ काढून घेणं याला फक्त महाराष्ट्रामध्ये चोर म्हटलं जातं. सर, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि देशमुख यांच्यावरती बॅन हल्ला झालेला आहे, दगडफेक झालेली आहे, त्यांनी भाजपवरती आरोप केलेले आहेत. तर भाजप असं म्हणतंय की त्यांची स्टंटबाजी आहे. डोकं फोडून घेण्या इतकं कोणी स्टंटबाजी करत नाही. डोक्याला दगड लागेपर्यंत कोणी स्टंटबाजी करत नाही. त्यामुळे हे कोणी केलं हे स्पष्ट होतं. केलंय भाजप कार्यकर्त्यांनीच वैफल्यग्रस्त भावनेतनं केलेलं आहे. पण राजकारणातील जो मोकळीक होती, जो लिबरल ॲटिट्यूड होता, तो हळूहळू संपत चालला महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये जंगलराज आहे असं आता वाटायला लागलं. काय वाटतं एकंदरीतच अनिल देशमुख यांच्यावरती काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी आरोप झाले होते. त्यानंतर अनिल देशमुख ज्या पद्धतीने आरोपांना सामोरे गेले, ज्या पद्धतीने त्यांनी लढाऊ मानसिकता ठेवली, त्यामुळे बीजेपी प्रचंड अस्वस्थ झाली. आणि त्यातनं कोर्टाच्या निकालाने स्पष्ट केलं की 100 कोटी बिटी काही नाही आहेत, 1,71,000 रुपयाचा त्यांच्या बँकमध्ये आहे. 100 कोटीचा आरोप मी केलाच नव्हता असं परमबीर सिंग स्वतः येऊन म्हणतात. हे सगळं मॅनेज होतं. अनिल देशमुखांना आतमध्ये घालण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला आणि त्याच्यात पक्षाची बदनामी होऊन पक्षाला कसं संपवता येईल हा त्याच्यातलं प्रमुख कारण. सर, सध्या पाहायला गेले तर आता सामदाम दंडभेद वापर सुरू झाले. नालासोपारामध्ये देखील आरोप करण्यात आलेले की विनोद तावडे हे भाजपचे ते पैसे वाटप समोर आलेले. त्यामुळे बळवी आणि आरोप केल्याने तिथे राडा सुरू झालाय. आणि काल देखील पाहिलं तर मुंबईमध्ये देखील अशा प्रकारचे धारवाड. असं आहे की माझं इलेक्शन कमिशन आणि पोलिसांना स्पष्ट म्हणणं आहे की बाहेरची लोक येऊन मतदारसंघामध्ये काय करतात, त्यांना काय माहिती आहे मतदारसंघाची. माझ्या इथे डोंगर आहेत, अंधाऱ्या गल्ल्या आहेत. उद्या आतमध्ये एखादा अनोळखी माणूस घुसला आणि चोर म्हणून त्याला लोकांनी चोपला आणि तो मेला, तर मग काय करायचं? नाकेबंदी नाही, कोणी येतं कुठेही घुसतं. आम्ही व्हिडिओ दाखवलाय अशा बाटल्या जातानाच दारूच्या. पोलीस म्हणतात तुम्ही दारूच्या कशा म्हणतात, त्या पाण्याच्या पण बाटल्या असू शकतात. त्यांना हे माहित नाही की खाकी बॉक्स मधनं कधीही पाण्याच्या बाटल्या जात नाहीत. खाकी बॉक्स मधनं फक्त दारूच्या बाटल्या जातात. माझ्याकडे व्हिडिओ आहे बॉक्स जातानाच. पोलीस येत ते म्हणाले नाही पाण्याच्याच बाटल्या असू शकतात, तुम्ही कसं म्हणता असं. म्हणजे ठीक आहे सॉरी. सत्ताधाऱ्यांकडनं अशा प्रकारचं सत्ताधारीच पोलीस चालवत आहेत. सत्ताधारीच पोलीस चालवत आहेत. पाहिजे त्याला दम, पाहिजे त्याला त्रास. म्हणजे पोलिसांनी पोलीस गणवेश सोडून देऊन आता पक्षाचा गणवेश घालावा. जितेंद्र पवारांवरती पण असाच आरोप करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने तक्रार केली होती, मात्र पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये असं काहीच आढळून आलं नसल्याची माहिती देखील निवडणूक अधिकारी. अहो, निवडणूक आयोग आता कळव्या मुंबऱ्यामध्ये निवडणूक आयोग करतं काय हेच आम्हाला समजत. मी काल एक तक्रार केली होती कळव्यामध्ये की अमुक ठिकाणी दारू आणि पैसे वाटले जातात. 3 तास मी स्वतः उभा होतो. इलेक्शन कमिशनचा एकही माणूस आला नाही. सगळीकडे गर्दी असताना त्यांनी माझ्या एका सामाजिक संस्थेच्या ऑफिसवर धाड टाकली. काय त्याला भरारी पथकाने, चांगली माणसं होती, माझी बायको बसली होती. भरारी पथकाने येऊन धाड घातल्यावरती ती म्हणाली काय झालं? ती म्हणे नाही तुम्ही इथे पैसे वाटते असं कंप्लेंट आली. ती म्हणाली हो मीच वाटते आणि मीच घेते, मीच वाटते आणि मीच घेते, कारण मी एकटीच बसली. मग तिने सांगितलं जरा मुंबईत चक्कर तर मारा, कुठे पैसे वाटले जातात तुम्हाला डोळ्यात दिसत दिसेल.
आणि मत असेल तर त्यांना अडवून दाखवा. म्हणजे इतकं मुक्त लिबरल वातावरण ठेवलं. कोणी पैसे वाटा, कोणी काही करा, काय पोलीस काही बोलणार नाही. 1 क्वार्टर आणि 1000 रुपये, 1 क्वार्टर आणि 1000 रुपये असं चालू होतं. तर विनोद तावडे यांच्यावरती आरोप केला जातोय. खास करून पाहायला गेलं त्या ठिकाणी नालासोपारा ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप केला गेला आहे आणि त्या ठिकाणी विनोद तावडे एका हॉटेलमध्ये आणि भव्यचे लोक तिथे आता जमले. नालासोबत मोठा राडा सुरू झाला. आणि आता हे असं आहे की सत्ताधारी जर सत्तेचा वापर करून निवडणुका जिंकण्यासाठी गैरप्रकार करणार असतील तर उद्रेक होणारच. मी कालच आमच्या पोलिसांना सांगितलं की तुम्ही जर व्यवस्थित हा बंदोबस्त नाही ठेवला तर उद्या कुठे दगडफेक झाली, उद्या काही झालं तरी जबाबदारी तुमच्यावर असेल, आमच्यावर नाही. आतापर्यंत 10 दिवसात आम्ही कुठेही बोट लागेल असं काहीही केलेलं नाही. कुठल्याही निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केलेलं नाही, कायद्याचं उल्लंघन केलं नाही. पण आता जेव्हा 48 तास आधी बाहेरच्या लोकांनी मतदारसंघात येऊ नये ही इलेक्शन कमिशनची भूमिका असताना कळव्या मुंबईमध्ये बाहेरचेच लोक जास्त आहेत. कोण मांडूपचे आहेत, कोण विक्रोळीचे आहेत, कोण कन्नमवार नगरचे आहेत, सगळे भाई लोकांचे, गँगस्टर लोकांचे भाऊ बंधू, हा भाई तिसरा भाई हा भाई. ठाण्यातल्या लोकांचं कळव्यात काय काम आहे, ठाण्यातल्या लोकांचं मुंबईत काय काम आहे. पोलीस स्ट्रिक्ट कुठे राहत आहेत आणि तसा कायदा आहे. पण आता जेव्हा 48 तास आधी बाहेरच्या लोकांनी मतदारसंघात येऊ नये ही इलेक्शन कमिशनची भूमिका असताना कळव्या मुंबईमध्ये बाहेरचेच लोक जास्त आहेत. कोण मांडूपचे आहेत, कोण विक्रोळीचे आहेत, कोण कन्नमवार नगरचे आहेत, सगळे भाई लोकांचे, गँगस्टर लोकांचे भाऊ बंधू, हा भाई तिसरा भाई हा भाई. ठाण्यातल्या लोकांचं कळव्यात काय काम आहे, ठाण्यातल्या लोकांचं मुंबईत काय काम आहे. पोलीस स्ट्रिक्ट कुठे राहत आहेत आणि तसा कायदा आहे की बाहेरच्या लोकांना 48 तासानंतर बंदी आहे. असंही होतं की पोलीस म्हणतात की निवडणूक आयोगाकडे जावा, निवडणूक आयोग म्हणतात की तेच सांगतो ना तुम्हाला की हे पोलिसांचं काम आहे, हे निवडणूक आयोगाचं कामच नाही. तो रूलच आहे, रूल बुक मधला, की 48 तास आधी इव्हन जर बाहेरचा नेता प्रचाराला आला असेल तर त्यांनी हे घर सोडून जायचं, तर त्याच्या एरियात जायचं. इतके नेते आले, महाराष्ट्रात अनेक भाषणं झाली, अनेक लोक आले. तर वाटतं जनता या संदर्भात कसा बोल असणार आहे. जनता या बोलत आपल्याला अनेक वेळा असा आरोप केला जातो की पैसे घेऊन मतं विकत घेतली जातात. जनतेला काय आव्हान असेल या सगळ्या प्रकारांमध्ये? नाही, असं आहे की पैशाचं वाटप लोकसभेमध्ये तुफान झालं. म्हणजे उमेदवाराला ताकद, प्रोटीन, हॉर्लिक्स, बोनविटा असं सगळं मिक्स करून देतात प्यायला, एकच पेय देत नाहीये. त्यामुळे ह्याच्या विरुद्ध कसं लढायचं, ह्याच्या विरुद्ध जनमताचीच लढाई. आणि लोकांना तर दिसतंय ओपनली पैसे वाटायचे, ओपनली घरात जातात, रात्री 3 वाजता घरात जातात, टिंगटॉंग आतमध्ये जाऊन बसतात. किती मत आहेत, 4 मत, मग हे 4,000 रुपये ठेवा. अशा पद्धतीने जर निवडणूक आयोग डोळे बंद करून बसणार असेल तर काय राष्ट्रवादीच्या माजी आमदार रमेश कदमांना देखील अपहरण करण्याची एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सुद्धा आणि खंडणी मागितल्याचं सुद्धा ऑडिओ क्लिप बाहेर आलेला आहे. पोलिसांना मला माहित नाही. सर, युगेंद्र पवार यांच्यावर देखील पैसे वाटप करत असल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. चोराच्या उलट्या बोंबा, आता काही झालं नाही. चोराच्या उलट्या बोंबा. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीच्या बँकेतनं पैसे कोण वाटत होते? पैसे वाटण्याची समय आम्हाला नाही. तुमची संस्कृती, आमची नाही. संस्कृतीप्रमाणे सगळे उमेदवार वागतायत. तर गंगापूर विधानसभा मतदारसंघात देखील अपेक्ष उमेदवार अद्याप हल्ला करण्यात आलेला आहे. यांच्या गाडीवरती याचं कारण पोलिसांवरती प्रचंड राजकीय दबाव, प्रचंड. आणि पोलीसही
त्या राजकीय दबावापुढे मान चुकवत आहेत. पोलीस अशी वागणार असतील तर न्यायाची आणि कायद्याची अपेक्षा करता कशाला?